पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली. वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत झालेली अफाट वाढ यामुळे पुणेकरांना रोज तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि पुणेकरांचा प्रवास सुसाट करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. पुणे शहरात 9,000 कोटी रुपयांचा भव्य आणि प्रस्तावित हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट हा प्रकल्प साकारला जात आहे. सुमारे 36 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण उन्नत कॉरिडॉर पुण्याच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला एक नवीन गती देणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे हा संपूर्ण मार्ग टोलमुक्त असणार आहे. आधुनिक वित्तीय मॉडेलचा वापर करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प पुण्याच्या इतिहासातील आजवर सर्वात मोठा नागरी गतिशील उपक्रम मानला जात आहे. HCMTR हा प्रामुख्याने पुणे शहरांच्या मध्यवर्ती आणि बाहेरील भागांना जोडणारा एक अंतर्गत रिंग रोड आहे, जो पूर्णपणे उन्नत म्हणजेच उड्डाणपूलच्या स्वरूपात असणार आहे. या मार्गाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की या शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाणाऱ्या वाहनांना मुख्य शहरातील अंतर्गत अरुंद रस्ते आणि चौकामधील सिग्नलचा सामना करावा लागणार नाही. हा मार्ग केवळ खाजगी वाहनांसाठी नसून यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. पुणे मेट्रो आणि BRTS प्रणालीशी हा मार्ग एकात्मिक केला जाणार आहे, जेणेकरून भविष्यातील एकात्मिक वाहतूक जाळे अधिक मजबूत होईल. हा कॉरिडॉर 36 किलोमीटर लांबीचा असल्याने जमिनीवरील मालमत्तेचे संपादन कमीत कमी करावे लागेल आणि रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा येणार नाही. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 9,000 कोटी रुपये असून यामध्ये नागरिक बांधकाम, तांत्रिक पायाभूत सुविधा आणि आधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणाचा समावेश आहे. पुणेकरांना आर्थिक ओझं पडू नये म्हणून हा मार्ग पूर्णपणे टोलमुक्त ठेवण्यात येणार असून शासन आणि महापालिका हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल, सार्वजनिक खाजगी भागोदारी आणि मार्गाच्या कडेला असणारे व्यावसायिक जागेचे व्यापारीकरण यासारख्या आधुनिक आर्थिक मॉडेलद्वारे निधी उभारणार आहेत. हा 36 किलोमीटरचा उन्नत मार्ग पुण्याच्या विविध महत्त्वाच्या भागांना आणि उपनगरांना एकमेकांशी जोडणार आहे. हा मार्ग भोपोडी, खडकी, आळंदी रोड, विमाननगर, चंदननगर, मुंडवा, सोलापूर रोड, हडपसर, वनवाडी, बिब्बेवाडी, स्वारगेट, सिंहगड रोड, कोथरूड, पौड रोड, सेनापती बापट रोड आणि औंध या भागांना वर्तुळाकार पद्धतीने जोडेल. या मार्गावर ठिकठिकाणी रॅम्प म्हणजेच चढ उतरण्यासाठी व्यवस्था दिली जाईल, जेणेकरून स्थानिक वाहतूक मुख्य कॉरिडॉरला सहज जोडले जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या नागरी जीवनशैलीत आणि अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सध्याच्या रस्त्यावरून 1 ते 1.5 तास लागतो. तिथे या प्रकल्पामुळे हा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटात पूर्ण होतो. अंतर्गत रस्त्यावरील वाहनांचा भार कमी झाल्यामुळे शहरातील अंतर्गत चौकांमधील कोंडी फुटेल. तसेच वेगवान आणि विना अडथळा प्रवासामुळे इंधनाची मोठी बचत होईल आणि हवेचे प्रदूषण कमी होईल. या उन्नत मार्गावर बस लेन किंवा निओ मेट्रो सारखी यंत्रणा करण्याची योजना विचारात आहे. नागरिक खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्राधान्य देतील आणि मेट्रो स्थानकावरून उतरून प्रवाशांना थेट उन्नत मार्गावरील सार्वजनिक वाहनांचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, ज्याला मल्टी मॉडेल इंटिग्रेशन म्हणतात. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना काही आव्हाने असतातच. वेळेत निधीची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आर्थिक पातळीवर मोठे आव्हान असेल, तर वर्दळीच्या भागात बांधकामादरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरेल. टेकड्यांच्या भागातून मार्ग जाताना पर्यावरणाचे नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच PMC, PMRDA आणि रेल्वे अशा विविध सरकारी विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे या प्रकल्पाच्या यशासाठी महत्त्वाचे ठरेल. पुणे शहराला जागतिक दर्जाचा शहर बनवण्यासाठी केवळ IT कंपन्या किंवा गृहप्रकल्प पुरेसा नसून तिथली वाहतूक व्यवस्थाही तितकीच सक्षम असणे गरजेचे आहे. 9,000 कोटींचा हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट प्रकल्प पुण्याच्या नागरी विकासासाठी मौलाचा ठरणार आहे. टोलमुक्त आणि उन्नत स्वरूपाचा हा मार्ग पुणेकरांच्या प्रवासाचा वेळ वाचवेलच, पण शहराच्या आर्थिक विकासालाही मोठी गती येईल. प्रशासनाने सर्व आव्हानावर मात करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यास पुण्याची वाहतूक कोंडीची विळख्यातून नक्कीच सुटका होईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.